नमस्कार, आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर। तिसऱ्याच म्हणजे शिंपल्याची एक शेपी कशी बनवायची हे आज आपण पाहूया। त्यासाठी मी इथे मध्यम आकाराच्या तिसऱ्या या स्वच्छ धुवून घेतल्या। त्याला चाकूच्या मदतीने मधोमध चीर देऊन त्याचे 2 भाग करायचे। त्याच्या आतला एक भाग आपण चाकूच्या मदतीने व्यवस्थित असा काढून घेऊन जे काढलेला भाग आहे तो आपण वापरात घ्यायचा। अशाच प्रकारे सर्व तिसऱ्या मी आता मध्ये चीर देऊन घेते। आता माझ्या सर्व तिसऱ्यांमध्ये चीर देऊन झालेला आहे। आता आपण त्याच्या वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी ओलं खोबरं आणि 1 वाटी सुकं खोबरं तसेच 4 ते 5 मोठे कांदे चिरून घेतले आहेत। सर्वात आधी किसलेलं सुकं खोबरं हे भाजून घेऊयात। व्यवस्थित असं एकसारखं परतून ते लालसर करून घेतले। सुके खोबरं हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आता ओलं खोबरं हे भाजून घेऊया। ओलं व सुकं खोबरं हे भाजताना त्याच्यामध्ये तेल टाकायची गरज लागत नाही, ते असेच भाजायचे। खोबरं हे भाजून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये कांदा हा परतून घ्यायचा। कांदा परतताना तो आधी सुरुवातीला व्यवस्थित हाताने असा थोडा चुरून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। त्याच्यामुळे कांदा पटकन भाजला जातो। हे सर्व भाजताना गॅसची आच ही मंदच ठेवायची, नाहीतर ते पटकन करपेल, व्यवस्थित भाजलं जाणार नाही। आता कांदा सुद्धा लालसर व्यवस्थित झालेला आहे। हे सर्व एका प्लेटमध्ये असं थंड करून झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं त्याची पेस्ट करून घ्यायची। पेस्ट करत असताना त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि थोडं पाणी घालून ते व्यवस्थित वाटून घ्यायचे। तिसऱ्यांसाठी लागणारा वाटण हे वाटून झालं। आता एका पातेल्यात तापायचं ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता व बारीक चिरलेला 1 कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा थोडा लाल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून ते सुद्धा परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घालायचे। त्याच्यानंतर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद घालून व्यवस्थित परतून घ्यायचा। व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धने जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचा। त्याच्यानंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे सर्व परतत असताना एका बाजूला आपण 1 ग्लासभर पाणी तापायचं ठेवायचं आणि हे तापलेलं पाणी या मसाल्यामध्ये ओतायचं। त्याच्यामुळे रश्याला हे व्यवस्थित असा रंग येतो आणि त्याच्यानंतर ते पटकन असं उकळलं जातं। हे उकळत असताना त्याच्यामध्ये 3 ते 4 कोकम घालून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे करून अशा तिसऱ्या सोडायच्या। तिसऱ्या सोडताना ह्या कड्यावरती सोडायच्या, नाहीतर त्यातून शिंपल्यातून वेगळे होणार। आणि सर्व तिसऱ्या घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी येतं ते व्यवस्थित असं गाळून त्यामध्येच टाकायचं, ते पाणी फेकून द्यायचं नाही। त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे, जास्त मीठ घालायचे नाही, कारण का जे पाणी होतं त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं। आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि जास्त ढवळायचं नाही, फक्त एकदा ढवळून ते परत झाकण मारून वाफ येण्यासाठी ठेवायचं।
त्याला 10 मिनटं असं व्यवस्थित मध्यम आचेवरती शिजून द्यायचं. हे आता खाण्यासाठी तयार आहे. हे आपण भाकरीबरोबर किंवा चपाती किंवा फक्त भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. खूपच छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.